प्रत्येकाला असावा. मी मोठे पण म्हणून सांगत नाही, कारण जे अनुभव आले अंगात ते जगा म्हणतात ते खरं जीवनामध्ये आलेलं सांगावं. नुसतं लोकच ऐकण्यापेक्षा जे आपल्याला घडलंय ना असं घडावं. एक आमची आजी होती, आमची आईची आई, पंढरपूरला तिचा महिनावारीचा कार्यक्रम होता. कारण जीवनातला अनुभव आहेत ना, अनुभवाला फार किंमत आहे माऊली. तुम्ही तसं म्हणला का योग दिसा आला ते रत्नापूर आणि कुसळगाव जवळ गावाजवळ असल्यामुळं त्यांची महिनावारी चालू. चंद्रभागेमध्ये गेली पहिली माणसं. आता आता मग गार लागतं काही होते, लोक तिथं घाण करतात लोक. पहिले त्या चंद्रभागेचे 3 वेळेस नमस्कार. हा चंद्रभागेस करता स्नान तुझे दोष पळते रानो रान. अक्षरशः चंद्रभागेचं स्नान केलं आणि आमच्या आजी सवय होती 90 वर्ष होती, ती तगडी होती. देवाचं चिंतन रात्रंदिवस तुकाराम महाराज पांडुरंग ध्याने आणि पांडुरंग म्हणे. ते आजीने काय केलं, तिची बरं एक वारीबाई म्हणून होती रत्नापूरची म्हातारी. कारण साक्षात जी घड आहे ती सांगत असतो. योग असं चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पण ते स्नान करता करता लोटांगण घालायचं. म्हातारे माणसाचं लय असतं लोटांगण घालता 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 तुम्हाला सांगतो ती खोल पाण्यात लांब गेली. ती वारी बाई तिथे ती म्हातारी म्हणली ही बाई लांब गेली. तर तिला गळालं ती लोटांगण तिचं चालूच. शेवटी भगवान परमात्मा जागा झाला विटेवरून आणि आमच्या मामा स्वरूप म्हणजे आईचा लेख जे आहे ते रूपच घेतलं त्याचं डायरेक्ट. म्हातारी धरली कडील नाही मध्ये धरली. कुठं चालली म्हणली इकडं वाचवा. ती म्हणली तू गावात होता तू कसं काय आली, आता तू देव तर पळून देतो का. ती म्हणली ती म्हणला मला काळजी नका तुझी, तुला कळतच नाही किती खोल पाण्यात आली म्हातारी. तू जरा थोडं बहाणं डोक्यावर ध्यानात असू देवा. मी फक्त भगवंताचं ध्यानच करा आली, पण तुझं लोटांगण किती लांब चाललंय म्हणून मी आलो ना. म्हणजे कुसळगावून देव पळून देतो का मी म्हणून. आणि अक्षरशः तिला धरलं, चल बरं तुला नेऊन सोडतो माघारी, मला पुन्हा अजून गाडी लागते की नाही. ती म्हणली तू तर नका नका मला होतं, पण मागून मला माहिती आहे मला तू ऐकत नाही देवाला म्हणून मला मागून यायची पाळी. तुझी भक्ती कशी आहे म्हणून. अक्षरशः पांडुरंगाचं मला सांगतो दैवत सोडून आमच्या मामाचं रूप घेतलं आणि लबाड बोलत होती आमची आजी. तुम्हाला सांगतो तिच्यावर ही पिंड तयार झालेलं आहे की ना आपल्या आईची. पुन्हा तिच्या पुढे आई पुन्हा मी. मला काय सांगायचंय असं भगवंत जेव्हा बोलत आला आजी बरं ती म्हातारी म्हणते बाय तुला वाहून गेलेली कोणा बरं बोलत आली ही एवढी पुण्यवान हिला दिसायली हिची बसतात. ती म्हणते आणि आमच्या आजी त्या देवाला म्हणते बाबा तू देवासारखा धावला मला तुझ्या पाया पडू दे. पाया पडाय बघत ती फक्त अशी पाया पडते, पण हिला कुठं दिसतोय पाया पडलेली. ती म्हणते पुण्याच्या पाया पडते हिने पुण्य केलंय का. ही सर्व बघते तिच्या लक्षात आलं तिच्या लक्षात आलं की हिला कुणी आणलंय देवच असतो. पण पाया पडते म्हणजे कशी कोणतरी असेल, पण आपल्याला ती दिसणार. खरी भक्ती केली ना देव आहे बरं का विठ्ठल. जीवनामध्ये कोणी कोणाला फसवण्यापेक्षा मी काय करतोय काय का नाही. माणूस म्हणतो तू चुकीचा, जे अगदी तू चुकीचा तू किती पण चुकीचा हो महाग आपलं जड मोठ आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा खरंच मला किती येते, मी खरं देवापुत्र जाईल का, माझ्यापाशी काय आहे का शिल्लक. मी रस्त्यांची कार्यक्रम करतोय, मी रस्त्यांची भगवंत किंवा जी प्रपंच करतो, ह्या प्रपंचामध्ये माझ्यापाशी खरंच सुटण्याचं साधन आहे का. या साधनाचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे तरच आपला फायदा आहे. आता तुम्हाला सांगतो किती गण लावा आणि आपल्याला खरं सुख आहे ना. दुसरा दुःखी झालं बघ तुझ्या सुख वाटतं माणसाला. दुसऱ्याने तुम्हाला सांगतो गाडी घेतली का आपल्याला आपली गाडी भांगा. दुसऱ्याने बांगला बांधला का आपल्या वाटतं आपलं झोपडं पेट्रोल टाकलेलं परवडलं आपलं म्हणजे तो पाळला का आपल्याला हसू येतो. म्हणजे माणसाचा स्वभाव कसा आहे माहिती का. दुसरा दुःखी झाला का आपल्याला सुख होतं. जीवनामध्ये दुसरा सुखी ना जगाच्या कल्याण संताच्या विभू
म्हणून विशेष ज्ञान आहे हे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ह्या जीवनामध्ये आनंद, ह्या देहाला विशेष आहे. असे विशेष कोणतं महत्व आहे? अभंगाचं पहिलं चरण, लिह लोकीचा हा आम्हाला भोग भेटला, ह्या लोकेमधलं सुख भेटलं, आम्ही धन्य झालो. तुकाराम महाराज धन्य आम्ही जन्म आलो. त्या भगवंताची सेवा करता आली आपल्याला. ऐका ना, आपण किती नशीबवान माणसं तर. आपण जर जनावर असतो, आपल्याला जनावर आहे त्याला येतं का राम म्हणा येते, भगवंताचं नाम स्मरण घेता येते. विशेष ज्ञान कोणाला आहे? माणसाला. पशु पक्षी काय पशु काय पाप पुण्य झालं पशु पक्षी काय पाप पुण्य झाले, त्यांना काय पाप आणि पुण्य. पशु पक्षाचं तिचंच पिलू तिच्या आईच्या अंगावर बसतं. बोकड तिचंच असणार, शेळीचं करडू अशा पद्धतीने. त्याला काही पाप पुण्याचं ज्ञान त्यांना नाही. आपल्याला पाप पुण्याचं ज्ञान आहे, आणि आपण पाप पुण्याचं ज्ञान असून त्या ज्ञानावर आपण आपल्याला कली तयार करतो, आणि आपल्याला कळत नाही आपण कोणाशी काय बोलतो. आपण शब्द कसा बोलला पाहिजे, शब्द कसा बोलला पाहिजे. हा ते त्या बोलल्यानंतर पुढच्या माणसाला वाटलं पाहिजे वा काय माणूस. आणि मवाळ मिथिले आणि रसा शब्द जसे कल्लोळ अमृत. हा शब्द बोलताना अमृताहून गोड, अमृतापेक्षा गोड नाम तुझे देवा. इतकं गोड बोला, पण गोड बोलायला माणसाला फक्त एकमेकाला तोडून बोलायला, एखादा शब्द असा बोलायचा मेला तरी ते विसरत. एखादा बोलायचा तुम्हाला सांगता दगड सुद्धा फाटतो, लाकूड मोडतो. असली बोलतो काय माणसं. जीवनामध्ये ना इतकं गोड बोललं पाहिजे. आणि भगवंताने नरद्या दिला ना गोड बोलणे करण्याचं आहे का नाही. मुख तुम्ही पहारे मुख माझ्या, तुम्ही पहारे सुख माझ्या विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे कान आहे ना भगवंताचं नामस्मरण ऐकण्या करण्याकरता. पण आपण त्याचा उपयोग ना जे कानात ऐकायची गरज नाही ना बाप्पू. डीजे वाजले की माणूस नाचतो, काय गरजच नाही. कान राहणे म्हणली. आणि इकडे मृदुंगामध्ये म्हणले ना महाराज आले, चला चला. अहो तिकडा महाराज आहे, कोणीच येत नाही. लोकांना माहिती तिथे काय भेटणार आहे तेव्हा. म्हणजे आपल्याला कशा करता काय दिलंय हे ज्ञान आपण माणूस त्या गोष्टीमध्ये हरपून बसतो, आणि आपला देहाचा उद्धार होत नाही. त्याला कारण एकच आहे की देवावरला ना आपला विश्वास उडवतो. देवावरला विश्वास उडला की आपला कधी घात होईल याची गॅरंटी नाही. हा विश्वास असला तरी होणार आहे, नसलं तरी होणार आहे. त्याच्याकरता या संत संगतीमध्ये या आणि बघा सुख. तुम्ही एक दोन वेळ तुमच्या वाऱ्या घालड्यान मनापासून, मग आनंद वाढेल. विठ्ठल महाराज म्हणतात की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालं. त्या भगवान परमात्म्याचे दासाला तुम्ही सांगा साधू संतांनी आपल्याला मार्ग लावलाय म्हणून सोपं झालं. आपल्याला सोपं नव्हतं बघू. हे ज्ञान
सोपं नव्हतं. पण साधू संतांनी त्रास घेतला. आज त्या त्रासावर महाराज लोकांचे धंदे निघाले. आज आपण काढू नाही, कारण आपणच त्यांना घेतलंय तितक्या पद्धतीने. येता कानात इतकं देतो, येता का तितकं देतो. हे असं झालंय, बाजार झालाय का नाही. ह्या परमार्थाचा काय झालाय, बाजार झाल्यासारखा झालाय. लोकांनी त्याला किती पैसे द्यावं, किती महाराज किती पैसे जाणार हेच ज्ञान राहिलं नाही माणसाला. काय कळलं. आता आमच्या गावात सर्वसाधारण सप्ताह होता. 5,000 4,000 माणसाचे असे कीर्तन करायला टाकायचो. 4,000 5,000 रुपये सेवेचे. आता 10-5 असे वाडे म्हणजे 25 एक टाकायचं नाही. जवळचे तर कोणीच घ्यायचं नाही. आम्ही खोटा नेवारी ना रेवडेवारी बी नाही. हा घेऊन आम्ही हरिपाठा शेवा. हरिपाठ तुम्ही पाहिजे म्हणजे तुम्ही हरिपाठाला असलात ना, तुमच्यासारखं हरिपाठ कोणीच नाही घेत. हरिपाठ आपली किंमत 100% नसावा. आपली किंमत देवापाशी तरी आपली किंमत आपल्यापाशी नसू द्या. कारण पहिले साधू संताला किंमत नव्हतीच हो. तुकाराम महाराजांची दिंड गाडो बसून दिंड काढली होती. कितीतरी साधू संतांना त्रास झालाय. आणि आज त्या साधू संतांच्या त्रासावर ह्या असणाऱ्या ह्या कलियुगामधल्या साधूंनी घोरं भरायची कामं केले सुरू. त्याचा गैरफायदा ज्ञानाचा पोटासाठी संत झाले कलित भाऊ. हा कलियुगामध्ये पोट भरण्याकरता ज्ञान देण्याकरता कोणी आलं नाही. काय लोकांना काळजी देऊन म्हणतात काय फायदा आहे. फक्त लोकांना पाहिजे स्वार्थ. स्वार्थ असला का खलास, फक्त स्वार्थ पाहिजे. गेलं का काहीतरी भेटलं पाहिजे. आता तुम्ही सगळं मला जाताना तुम्ही समजा दिले पैसे लगेच खिशात भरायचे. कशा करता दिले तो ध्यानात पाहिजे की एक दिवस तो मोकळा आलाय आणि एक दिवस मोकळा ध्यानात पाहिजे. मग तुझे किस्स कधी देऊ काय कुठं जाते ना किस्स विठ्ठल. विशेष माणसाने जेवढं घडण तेवढं अन्नदान ज्ञानदान स्वदेवाले आले, परमार्थिक आले, माळकरी आले, सगळे आलेत ना. सगळ्याची तुम्ही काय करा सेवा करा. तुम्ही आपली गॅरंटीच ना आपण किती दिवस जगणार आहे जीवनामध्ये. आपली भक्ती देवापाशी जर जायची असेल तर आपण निश्चित मनापासून साध्या सोपी एकदम कुणाची सेवा करायची. माळकरी असून आहे तर का माळ गळ्यात दांड घाल्यात पण आतमध्ये गाठीले दांड घाल्यात. काय सुटता माझ्या काशी अविधीमध्ये कीर्तन होतं. ते आपलं पाठक महाराज दिंडीत गेलतो मावली. सांगू ना आता विषय आला म्हणून सांगतो. योग असा आला तिथे दांडगाले माळेवाली 5-6 जण बसलेली होती अशी. त्यांना म्हणलं तुम्ही हरिपाठाला या म्हणलं. तुम्ही नुसतं नाचत राहा हरिपाठात. आता रंग भरे कीर्तनाचं प्रेम आहे. असं भगवंतच नाचितो म्हणलं मी काय करू मनाने. आता होतं इथं नाचू वाटा नाही. त्याचं अंतर थोडे पुढं नाचल्यावर कार्यक्रमला मग वाढ जागा कमी ना नाच बरीच लागते जागा. त्याच्यामुळे आता नाचून दावीत नाही. पुन्हा योग आला ना मग मोकळे म्हणून नाचू जरा. पुन्हा योग आला तर तुमच्या कृपाने. हा मला सांगायचा मुद्दा. मग ते अशी माणसं पुढं बसलेली होती. मग त्यांना म्हणलं तुम्ही हरिपाठाला येत जरा. किती ते आपलीच माणसं आहेत तुम्ही. किती माळा किती आनंद हो म्हणले. म्हणजे तुम्ही आमच्या माळा बेळाच काही बोलायच नाही. म्हणजे बघा त्यांना स्तुती बी जमत नाही. मला तुमची स्तुती जमत नाही, तुमची निंदा जमत नाही. नेमकं आमचं म्हणजे नावच घ्यायचं नाही तुम्ही अजिबात. मग आता नाव घ्यायचं नाही म्हणलं तरी विषय थोडा कट झाला. योगा कीर्तनामध्ये अभंग घेतला. अभंगामध्ये मी विचार केला चोका महाराज मला असणारे किती वर्ष जगले. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज किती जगले. असा विषय घेता 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 मग त्यांना राईट रस्त्यावर आणलं. आणि मग त्यांना म्हणलं ज्ञानेश्वर महाराज थोडे दिवस जगले. आणि थोडे दिवस जगले परंतु म्हणले त्या मुख्या प्राण्यातून सुद्धा वेद बोलायची ताकद त्या ह्याच्यामध्ये झाली जीवनामध्ये. तुम्ही असं जीवन घालण्यामध्ये काय फायदा आहे का. तुम्ही जीवन कसं ते ज्ञानेश्वर महाराज सारखं थोडं जागा पण चांगलं जागा म्हणलं असं त्यांना सांगता 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 त्यांना थोडा गर्व आला की बरं आता बस गोरग बारीक दिसते म्हणले. पण आपलं बरोबर चाबरे बरं का म्हणते बारीक आहे म्हणले मोठे. आणि मग बोलता बोलता त्यांना सहज बोलून गेलो विठ्ठल. सांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. किती 1400 वर्ष जगले म्हणले. ज्ञानेश्वर महाराज माऊली 22 वर्ष जगले. पण त्या सांगदेव महाराजाला असं वाटलं हातामध्ये सर्प वाघाव बसून बघतो म्हणले ज्ञाना कसा आहे ते.
ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई ज्ञानेश्वर भिंतीवर बसले होते. ती म्हणले ते कोणते आले पण श्री संताच्या माता चरणावरी भिंतीलाच म्हणले निर्जीव भिंत चालायला लावली. एवढी सामान्य असतात म्हणले. तुमच्या गळ्यामध्ये मोठाल्या माळा असं करायचं काय? कीर्तन संपलं माझ्या पाया पडले सगळे. म्हणून मी सांगत नाही म्हणले मोठ्यापणा, जरी लहानपण देगा देवा म्हणजे साखर तुम्ही लहान राहावं म्हणले. गळ्यामध्ये मोठा माळा घाला किती बी घाला आनंद आहे, पण त्या माळासारखं वागा आता घालू नका. कोणाचं काय म्हणजे निंदा करू नका, व्यवस्थित चला. पण जीवनामध्ये काय काय नसतं, बोललं तर राग येऊ नसता. अजून एक दोन माणूस झिकलीमध्ये गाठ पडते होते, तुम्ही माणूसच बोलतात. अहो मी जातीवंत माणूस आहे राव, तसा माणूस नाही. कोणाच्या पैशाचा लोभी नाही. मग 10 रुपये बी घेत नाही कोणाचं, काही घेणार बी नाही. विठ्ठल मग तुम्ही विचार करा, जीवनामध्ये आपल्याला किती दिवस ह्या जगात ठेवायचं, कोणाच्या हातात आहे? त्या माऊलीच्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे. मग हिथं आल्यानंतर आपण नेमकं काय केलं पाहिजे, भगवंताला कसं आवडलं पाहिजे, अभंगाचं दुसरं चरण. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, तुकाराम महाराज म्हणतात की जन्मना नशीब नाही का, उजळले भाग्यात आवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ नशीबवान आहे म्हणले. तुकाराम महाराजांनी अभंगामाचा सरळ अर्थ सांगितला की ज्या पद्धतीने अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की बाबा धन्य आम्ही जन्मालो. धन्य कशामुळे म्हणले, तुम्हाला भगवंत भेटलाय, तो भगवंत माझा झालाय. देव माझा मी देवाचा आहे का ना, देव माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा. किती आनंद आहे बप्पू. तुम्हाला सांगतो येडे व्हायचे वाटाने सारखे किती नाचत येतं ना म्हणत बप्पू थांबा जाग्या 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 आहे का नाही. आनंद त्याच्यामध्ये. जीवन कसं जगलं पाहिजे माहिती का, आनंदात. आता प्रपंचामध्ये सारखं दुःख आहे हो, आना आना की उडालं ती सारखं चालू, रात्रंदिवस चालू आहे. प्रपंच जरूर करा, पण करीत असताना माणूस शास्त्र सांगतं 100 कामं सोडायची, 100 कामं सोडायचे, पण एकदा जेवण करायचे. बरं का, कामं रोजच आहे, पण 1000 कामं सोडायची, पण परमार्थ सोडायचा नाही. 1000 जरी कामं असले तर बघतो सारखं आमचं निघायचं. म्हणून चला ते म्हणजे चला म्हणजे आले देवाजीच्या मना. म्हणजे जर आपल्याला तुम्ही सांगा, जर वरून बोलणं आले आपल्याला म्हणताय गो थोडं काम राहिले, गाय पाणी पाजायची राहिली, वासरू तसंच आहे, खाया टाकायचं राहिले, शिळीचं करडू तसंच आहे, किंवा कोंबडी आता कोंबड्या नाही तर लोक असतील
ते काही सांगता येत नाही. सगळं ठेवून द्यावं लागतं. सगळं ठेवून नाही रे, नाही कोणाचे कोणी, बहिणा कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे, सगळे सोय रे, कोणी कोणाचं नाही. बारीक विचार करा. एकटंच आलो आणि मशानापर्यंत तुम्हाला सांगतो दोस्त मंडळी सगळी येणार आहे. मशानभूमीमध्ये मात्र एकट्याला जळावं लागते बरं का. म्हणून ना निस्वार्थ सेवा आहे ना ही भगवंतापाशी जात असते. तुमची सगळ्याची सेवा आहे ना निस्वार्थ सेवा आहे. ह्यात कोणाला वाटतं का मला 10 रुपये असावा इथं आल्याबद्दल? मी बी तुमचा सेवा म्हणून मला सुद्धा काय वेगळं धरू नका. पण इथं आलेल्यांचा 100% उद्धार होणार. विठ्ठल आपली अवस्था बेकार होती. तुकाराम महाराज म्हणतात की जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना प्रसंग आला की ज्ञानेश्वर महाराज त्या गावातून जात असताना काय झालं, योगायोगाने पुढं प्रेत चाललं होतं. सच्चिदानंद बाबाचं प्रेत चाललेलं होतं. मग ते माऊलीने पाय धरलं, त्यांच्या मंडळीने बायकोने पाय धरलं आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणले पुत्रवती भाऊ. म्हणले माझं मालकच चालले, पुत्रवती भाऊ माझं आता शिकतं लग्न झालं. म्हणले हे मालक चालले तर मला लग्न कसं आता, म्हणजे मला लेकरं बाळ कसं, हे मालकच चालले. म्हणजे काय नाव आहे त्याचं? ज्ञानेश्वर महाराजांनी ती प्रेत उभा केलं. नाव काय म्हणले माई? ते म्हणले नाव म्हणले सच्चिदानंद. म्हणजे सच्चिदानंद त्याचा नाशच होत नाही. सच्चित आणि आनंद ज्या गोष्टीचा आयुष्यातच नाश सच्चिदानंद त्यांच्यापाशी आले आणि त्यांच्या हातावर नुसतं प्रेतावर नुसतं हात ठेवला तर ती बाबा उठून बसले. पुंडलिक महाराज असणारे म्हणू लागले हे माई त्यांचं नाव सच्चिदानंद आहे. तर उठले ती बाबा उठले सर्व सोडलं त्यांना सोडिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं म्हणले आता ती कुठं लावली होती तुम्ही? आम्ही जातो आमच्या घरांचा राम राम घ्यायला लावले होते ना. आता प्रपंचामध्ये येणार नाहीत. आता जी माझं कामगिरी जी ज्ञानेश्वरी लिहिली ना लिहायचं काम म्हणले ही करते. बाबा करता का ती म्हणलं आता तुम्ही मला उठीला म्हणलं आता करतो आता कशाला जाऊ घरात संसारात दुःख म्हणत चोहीकडे विश्रांती नाही कुठे विश्रांती. महाराज तुमची मला योग आले म्हणून मला आता ही ग्रंथ लिहायची ताकद म्हणून ते मेलेल्या माणसाच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा आधारे लेख झाला शे किंवा 1272 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आधारे लेखकू ज्ञानेश्वरी मध्ये ओवी सांगितली. म्हणून भक्ती ना कशी केली पाहिजे? मने नाय भाव मने देव अशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला. मनापासून तुम्ही सांगा शुद्ध भक्ती केला त्याचा शुद्ध भाव झाला झुरी देव नाही त्याला म्हणजे देव लांब नाही. विठ्ठल जीवनामध्ये विशेष कर्म आहे ना फक्त सार करायचं. गात जागा प्रेम मागा विठ्ठले. आपल्याला भांडण खेळायचं असलं ना देवाबरच भांडण कोणतं खेळायचं? भक्तीचं खेळायचं. सांगड बांधारे भक्ती नारायण नामाची त्या भगवंताची जोड आपल्या प्रपंचामध्ये लावायची. आपल्याला काहीच कमी पडत नाही. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला आणि त्यांनी मलाही विठुरायाची पंढरी. किती आनंद आहे जीवनामध्ये. सगळे माणसं देवान हरपून जाते माणसं त्याच्यामध्ये. पण माणसं काय होत माहिती का घरी आली की बिघडते तू की माणसाच्या खाटक्यात घरातला निघतच नाही माणसाचं. हा ते सगळे जर बिघडायचं असेल सगळे जर क्लिअर व्हायचं असेल ना तर सतत मनामध्ये तोंडामध्ये
तोंडामध्ये विठ्ठल महाराज म्हणतात की जीवनामध्ये विशेष प्रत्येक गोष्टीला किंमत आहे आणि प्रत्येक गोष्ट किमतीसारखं राहिले पाहिजे. त्या गोष्टीचे आपल्याला कळायला पाहिजे. वर्म जाणे तो वर्म त्यातलं कळायला पाहिजे. तू का म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म. आपण जे कर्म करतो ना त्यातून आपल्याला निश्चित पुण्य भेटेल का पाप भेटेल ह्याचा विचार केला पाहिजे. आपण ह्या रस्त्याला आलो तर आपल्याला काय भेटणार आहे? निश्चित आदिनाथ महाराजापाशी आपल्याला काय भेटणार आहे? पुण्य भेटणार आहे. ह्योच रस्ता आपण जर खाली निघालो असतो तर 100% आपण आपल्याला कोणता रस्ता धरायचा कुणी ठरवायचा? ही आपल्या बुद्धीचं काम आहे ना. ते आपल्या बुद्धीला मनाला सांगायचं हे मना नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाळा जवळी ग्रासावाया. काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविला तेव्हा कुणी सोडित नाही. सोडवणारा एकच पांडुरंग परमात्मा आपल्याला. म्हणून आपल्याला हा जे 100 वर्षाचं आयुष्य ना पूर्ण जर जगायचं असेल तर आपला विश्वास पूर्ण ते भार पाहिजे. सकाळची बारी उठल्यास घराघरा बसते लक्ष्मी कर म्हणले सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते. आपल्या हाताचं दर्शन घ्या. पृथ्वी मातेच का म्हणून दर्शन घ्यायचं? आपण निर्बळ वाईट कर्म करतो तो. आणि वाईट कर्म करीत असताना आपल्याला कळत नाही टायमिंग मध्ये की आपण आपल्या हातातून वाईट घडत आहे. म्हणून असणारे धरणी मातेचं दर्शन घ्या. मोठी तुडकी सेवा तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. सेवेमध्ये आनंद भरपूर आहे. कितीतरी भक्ताचं चारित्र्य परंतु इतकं सगळं योग येत नाही. म्हणून आता मोठी तुडकी सेवा आमचे थोडे शब्दाराने पक्षाने सांगितले टायमिंग संपत आला दिसतोय असं वाटतंय. म्हणून खोल अभ्यास आहे. भाव धोरणे वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. भगवान परमात्मा कृपा करण्याकरता आपल्या हिता आलेला आहे. पाठवलंय. आपण फक्त काय पोस्ट म्हणून आपण सांगायचं राम आता ऐकायलाच नाही नका ऐकू. कारण विषय काय माहिती आहे का? तुमच्याकडून काय घेतलं तुम्ही काय खायला पण मी तर काय कोणाच्या कृपात व्हायचं. ती भक्ती आपली भगवंतापुत्र जायची असेल ती निस्वार्थ केली तर जाणार आहे. आपण जर थोडी लालूच जर त्यातलं घेतली ना तर निश्चित घातलिया भय नरका जाणे. नरकाशिवाय प्राप्ती नाही. म्हणून प्रत्येक साधू संतांनी मार्ग दिला. त्या मार्गाचं अनुसरण व्यवस्थित करा. चांगलं बरोबर घ्या. वाईट आहे ना काढून टाका. चांगलं ऐका. वाईट ऐकायला ह्या कानातून सोडून द्यायचं. चांगलं ऐकल्यानंतर आपला हात उतरलं पाहिजे. आणि हे तर पिकले असे ते कडू पण गेले तशा मागिले नारायण. आता बाबासारखे माणसं असे थोर माणसं गोड अमृतापेक्षा गोड त्यांच्या गोष्टी संध्याकाळी ऐका. आनंद असतो त्याच्यामध्ये. पण ते ऐकत नाहीत माणसं. आपण ऐकतो काय माहिती आहे का? जे टिवाळे टंगाळ करणारे जे आपली मस्करी करणारे त्याच्यापेक्षा आपल्याला बरं वाटते. मग आपण कोणापाशी बसायला पाहिजे? आपण संगत कोणाची केली पाहिजे? संगतीवर परिणाम आहे ना. म्हणून मोडकी तोडकी सेवा तुमच्यापाशी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. गोड असेल आमच्या गुरु महाराजांचं ते चुकीचं असेल माझं थोडंफार बुद्धीचा दोष आहे. चुकला असलं तर मी कुठं ते सोडून येईन. आणि गोड सेवा तुमचे पुत्र घ्या. ज्ञानेश्वर